नाना पटोलेंचं मुंबई तक चावडीवर सुद्धा जेव्हा ते पहिल्यांदा आले होते तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं की त्यांना तसं राजकारण करणारे नको आहेत, म्हणजे ते जी काही काँग्रेस घडवतील त्यांच्या कार्यकाळात जी काही घडेल ती अशा लोकांची घडायला हवी, ज्याला त्यांनी शब्द वापरलेला होता, मला तो एक्झॅक्ट शब्द सरंजामी, हा ते त्यांना नको आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि सपकाळ यांची सुद्धा कारकीर्द ही सरपंच ते आता महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष अशा पद्धतीने त्यांची ही आणि एक प्रकारे आपण म्हणतो की ही शिडी त्यांनी चढलेली आहे. आणि मी काही काँग्रेस समर्थकांच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहत होत्या ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हा एक म्हणजे म्हणतो ना एक ऍप्ट सेक्युलर चेहरा आहे अशी सुद्धा त्यांची ओळख आहे, जे राहुल गांधी यांना अपेक्षित आहे किंवा ज्या पद्धतीने ते आपली इमेज दाखवू इच्छित आहेत. पण ठीक आहे, अध्यक्ष झाले आहेत, म्हणजे अनेक जण नावं चर्चेत होती, शर्यतीत होती, त्या सगळ्यांना बाजूला सारून ते अध्यक्ष झालेले आहेत, इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत. म्हणजे जबाबदारी हाच मला शंका आहे, कारण नॉर्मली जी जमीनदारी पूर्ण मोडकळीत आलेली असते त्याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार होत नाही. हेच जर काँग्रेस उद्या सत्तेमध्ये असती तर तुला वाटतं का की सपकाळांना ती संधी मिळाली असती? आतापर्यंत काँग्रेसचे वरिष्ठ नेते तुटून पडले असते की आम्हाला अध्यक्ष बनवा, आम्हाला ही गोष्ट हवी, त्याची लॉबिंग सुरू झाली असती. मला वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोणी ती जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. त्याच्यातनं सुद्धा दिसून येत आहे ना, विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेस कुठे ढिम्म पडलेली आहे. काँग्रेस हे आपण अगदी म्हणू शकतो, म्हणजे किमान हे मानून चालू शकतो की बीडमध्ये शिवसेनेचा तेवढा संबंध नाही म्हणून शिवसेना युबीटी तिकडे फार लक्ष घालत नाहीये. पण इथे उद्धव ठाकरेंच्या मधल्या काळामध्ये काही भाषणं होत आहेत, आदित्य ठाकरे कुठे जाऊन येऊन दिल्लीवारी वगैरे करतायत, काही मुद्दे सोशल मीडियाद्वारे मांडतायत, काही ठिकाणी महापालिका निवडणुका असणार आहेत त्यामुळे लोकल पातळीवरती आंदोलनं सुरू आहेत. मागे त्यांनी पुण्यात काही आंदोलनं केलेली आहेत, मुंबईत ते वेगवेगळे मुद्दे हे मांडतायत मुंबईच्या अनुषंगाने. म्हणजे आता गणेशोत्सवाचा जो एक मुद्दा मध्ये तापलेला होता विसर्जनाचा, तोही त्यांनी हाती घेतलेला. सो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तर दिसतेय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पण काही प्रमाणात दिसतोय, पण काँग्रेस कुठे हा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. आणि म्हणूनच मी जसं म्हटलं की जबाबदारी मिळेपर्यंतचा पल्ला जो आहे तो त्यांनी पार केलेला आहे, तो टप्पा गाठलेला आहे, पण इथून पुढे खरी आव्हानं सुरू होणार आहेत. तर सपकाळांच्या समोर काय काय नवीन आव्हानं असणार आहेत? म्हणजे भाजपचं महाराष्ट्रामध्ये जे आधी एक दबदबा तयार झालेला होता तो पण आता वाढलेला आहे, कमालीचा वाढलेला आहे. तो एक मुद्दा असेल, निवडणुका मुद्दा असेल, ज्या आघाडीत काँग्रेस आहे ती बिघडलेली आघाडी असेल. कुठली आव्हानं सगळ्यात जास्त त्यांना सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये हात घालावा लागेल? मला असं वाटतं रिबिल्डिंग ऑफ द काँग्रेस हे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे, मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. काँग्रेसची आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर काँग्रेसला संपवणं कुठल्याही राज्यामध्ये हे भारतीय जनता पार्टीला सगळ्यात जास्त हे का त्यांच्याकडनं होऊ शकतं याचं कारण जे सरंजाम जे काय नाना पटोले शब्द वापरत होते त्या जिल्ह्यामध्ये एक मोठं नेतृत्व असतं. त्याला जर भारतीय जनता पार्टीने आयदर पराभूत केलं किंवा आपल्याकडे खेचून घेतलं की त्या जिल्ह्यातली काँग्रेस हळूहळू संपुष्टात यायला सुरुवात. जे आपण सिंधुदुर्गात बघितलं, नारायण राणे होते तेव्हा तिकडे काँग्रेसचं मूळ होतं. नारायण राणे पक्षातनं निघून गेले, त्याच्यानंतर तिकडनं काँग्रेस आता नावालाही नाही. तिकडे मग आता शिवसेना युबीटी विरोधी पक्षामध्ये त्यांची जागा त्या ठिकाणी घेताना आपल्याला बघायला मिळते. तर ही जी गोष्ट जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येतं की काँग्रेसच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काँग्रेसचा तो आहे. त्याच्यामुळे त्यांना एक कॅडर त्या ठिकाणी तयार करा. पूर्वी काँग्रेसच्या संघटन ब्लॉक लेवलपर्यंत संघटन, ज्या शिवसेनेमध्ये जी शाखा असते तसं त्यांचे ब्लॉक्स असतात, ब्लॉक लेवलपर्यंत काँग्रेस कमिटी अस्तित्वात असायची. आता अनेक ठिकाणी काँग्रेस कमिटी अस्तित्वात आहे नाही, कशा पद्धतीने काम करते, ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, सेवादल, काँग्रेस सेवादल, ही सगळी जी काँग्रेसची संघटनात्मक विंग होती त्याच्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी काम करावं लागेल. त्या पद्धतीचे लोक त्यांना, तरुण लोक त्यांना काँग्रेसमध्ये आणावे लागतील आणि काँग्रेसचा एक बेस तयार करावा लागेल की ज्या ठिकाणी त्यांचा एक बेसिक मतदान, निवडून येणं जिंकणं ही नंतरची गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीचा पक्ष सारखा पक्ष हा अनेक वर्ष निवडणुका लढवत राहिला. तिकडे त्यांना 5,000 मतं पडली, 10,000 मतं पडली, 4,000 मतं पडली, त्याहीपेक्षा ती मतं त्यांना पडतायत. तो तिकडे त्यांचा ग्राउंड लेवलवर कार्यकर्ता सतत त्यांचा झेंडा घेऊन काम करतोय, एवढं त्यांनी त्याच्यामध्ये एन्श्योर केलं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सपकाळांच्या समोर ते सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे की हरून सुद्धा काँग्रेसचा कार्यकर्ता तिकडे रस्त्यावर उतरतोय का, तिकडे काम करतोय का, संघटनात्मक काम करतोय का, त्या पद्धतीच्या सतत आढावा बैठका किंवा बाकी इतर गोष्टी, त्यांना काही त्या पद्धतीचं काम देणं, त्या पद्धतीचा प्रोग्राम देणं, कार्यक्रम देणं, अशा पद्धतीच्या काही गोष्टी त्यांच्याकडनं होत आहेत का, हे त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं काम असणार आहे. आणि दुसरं चॅलेंज असणार आहे ते म्हणजे महाविकास आघाडीच्या एकूण सगळ्या ह्याच्यामध्ये काँग्रेस आता काय करणार, आणि खास करून शिवसेनेबरोबरचे संबंध. कारण एनसीपीचं एक वेगळं चालूच आहे, पण शिवसेनेबरोबर त्यांना कशा कारण ज्या हर्षवर्धन सपकाळांची आणणं हे त्यांच्या आयडिओलॉजिकल बेंटमुळे, त्यांच्या आयडिओलॉजिकल क्लॅरिटीमुळे
हे त्यांना त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. मग तिकडे शिवसेनेबरोबरचे क्लॅशेस ते कसं हँडल करतात, कारण नॉर्मली काँग्रेस जो नेता असतो तो आयडियोलॉजिकली भले काँग्रेस बरोबर असेल, पण तो प्रॅक्टिकल पॉलिटिक्स सुद्धा त्या पद्धतीने करतो, तो लवचिकता त्या पद्धतीने दाखवू शकतो, मध्यम मार्गी त्या पद्धतीने असू शकतो. मग तो संघर्ष काँग्रेस वर्सेस शिवसेना विदिन महाविकास आघाडी वाढेल का, हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये राहतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये त्यांचे आपापसातले संबंध कसे राहतात, हा एक मुद्दा माझ्या मते पुढच्या काळामध्ये आपल्याला अत्यंत महत्वाचा बघायला लागणार. कारण आता निवडणुका एकत्र काँग्रेस शिवसेना लढवेल याची शक्यता अजिबात नाही, पण ते करत असताना लढाई नक्की कोणाबरोबर, कारण शेवटी शिवसेना आणि भाजप हे एकाच आयडियोलॉजीचे पक्ष आहेत. मग त्याच्यामध्ये ते डिफरन्सिएशन कशा पद्धतीने करणार ही फार तारेवरची कसरत आहे. सो एका बाजूला विरोधी पक्ष म्हणून एकजूट टिकवून ठेवणं ग्राउंड लेवलला, आणि दुसऱ्या बाजूला पक्ष वाढवणं, हे दोन महत्वाचे चॅलेंजेस मला असं वाटतं त्यांच्यासमोर आत्ताच्या परिस्थितीमध्ये आहे. सो म्हणजे बेसिकली संघटना आणखीन बळकट करावी Main लागणार आहे, जी संघटना. सुस्त पडलेली आहे Main थोड्याफार संघटना. प्रमाणात, ती बरोबर. आणखीन बळकट करावी लागणार आहे. विधानसभेची नुकसान भरपाई करावी लागणार आहे, आणि इकडे मवियातल्या मित्रपक्षांसोबत बिघडलेले ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सुद्धा जुळवून आणाव्या लागणार आहेत, आणि त्या आधारावरच ते पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकतील हरतील, काय त्यांचा त्याच्यामध्ये परफॉर्मन्स राहणार आहे, कामगिरी राहणार आहे, हे सगळे या बॅकग्राऊंड मध्ये ते जे काही गोष्टी करतील त्यावर निर्भर असणार आहे. त्यामुळे आज हा नवीन अध्यक्ष आता काँग्रेसने निवडलेला आहे, पण त्यांच्यासमोर कुठली आव्हानं आहेत आणि काय काय पुढच्या गोष्टी असू शकतात याबद्दलचं हे विश्लेषण होतं. पण महाराष्ट्र टुडेमध्ये आपण दिवसभरातल्या इतरही घडामोडी सांगत असतो, तर जाता जाता त्याही थोडक्यात सांगते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार हे फुटतील की काय याबद्दलच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, कारण की दिल्लीमध्ये प्रतापराव जाधव जे शिंदेच्या शिवसेनेचे केंद्रातले राज्यमंत्री सुद्धा आहेत, त्यांनी काल रात्री जेवण ठेवलेलं होतं. त्याला युबीटीतले 3 ते 4 खासदार गेलेले होते आणि त्याच्यावरनं या चर्चांनी जोर धरला. पण आदित्य ठाकरेंची आज दिल्लीवारी झाली, त्यांनी खासदारांच्या भेटीगाठी सुद्धा घेतलेल्या आहेत. दुसरीकडे त्यांनी राहुल गांधी केजरीवालांच्या सुद्धा भेटीगाठी घेतलेल्या आहेत. याच खासदारांनी गेल्या आठवड्यामध्ये एकत्र उभं राहून एक व्हिडिओ रिलीज केलेला होता आणि एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं की आम्ही सगळे एक आहोत. पण हे त्यांनी सांगण्याच्याच एका आठवड्याभरामध्ये काय काय घडलेलं आहे ते बघा. त्यामध्ये खरोखर एक आहेत की जे जसे आता शिंदेच्या खासदारांसोबत जुळवून घेत आहेत, डिनरला वगैरे जात आहेत, ते हळूहळू व्हायला लागतंय. यातनं आपल्याला स्पष्ट होईल की ते खासदार फुटणार आहेत की ठाकरेंसोबत कायम राहणार आहेत. राधा